हॅलो फ्रेंड्स, मी आहे ब्राईट सुहाना आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डेलीचं रुटीन. मी खूप दिवस झाले लाँग व्हिडिओ टाकला नाही आहे. नेहमी शॉर्टच व्हिडिओ टाकते आहेत आणि मला खूप कमेंट्स येतात की तू लाँग व्हिडिओ का टाकत नाही आहे ताई. मी आज हा लाँग व्हिडिओ टाकते कारण खूप ॲक्च्युली वर्कलोड असल्यामुळे मला काही लाँग व्हिडिओ टाकणं पॉसिबल नाही झालं. मी आज हा व्हिडिओ टाकते आहे, तो नक्की तुम्ही पहा आज काय झालं. तर ॲक्च्युली त्या दिवशी ऑफिसमध्ये खूप वर्कलोड होतं, त्यामुळे मी काय ऑफिसचं शूट केलं नाही. डायरेक्टली संध्याकाळचा टाईम झाला होता, लोकलचा टाईम झाला होता, लोकल आली होती आणि ऑफिसचं लोड असल्यामुळे आम्हाला खूप लेट सोडलं होतं. आम्ही पळत रेल प्लॅटफॉर्मवर येत होतो, पण येता येतात माझी चप्पल तुटली. मला चालता येत नव्हतं आणि पळता येत नव्हतं. चप्पल तशीच हातात घेतली, प्लॅटफॉर्मवर आलो. म्हणलं आता प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर शिवून घ्यावी, बट तिथं सांबार नव्हता आणि न्यू चप्पल घ्यायची तर मार्केटमध्ये जायला एवढा वेळ नव्हता. घरी आले दुसऱ्या दिवशी मार्केटला गेले, न्यू चप्पल घेतले आणि मग दुसऱ्या दिवशी परत मी ऑफिसला गेले, ऑफिसचं वर्क केलं. आणि त्या दिवशी शिवजयंती होती, म्हणजे नेहमी आपल्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती सेलिब्रेशन करतात, पण तिथीप्रमाणे 6 तारीख होती. काल शिवजयंतीचा खूप मोठा उत्साह होता आणि तुम्ही बघत असाल स्टेशनला किती गर्दी झालेली आहे. शिवजयंतीचं बॅनर लावले आहेत, पोस्टर आहेत आणि एवढी भयंकर गर्दी होती म्हणजे शिवजयंती. आणि एवढे भारी भारी ते सॉन्ग्स होते, खूप मस्त. मी पण तिथं थांबले, खूप भारी वाटलं मला तिथं सॉन्ग्स ऐकून वगैरे. आणि नंतर घरी आले, मी घरचं सगळं आवरलं. दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये महिला दिन सेलिब्रेशन होतं. तुम्हाला माहीतच आहे रविवारी आहे महिला दिन ॲक्च्युली, पण रविवारी सुट्टी असल्यामुळे आम्ही शनिवारी सेलिब्रेशन करणार होतो. त्याची तयारी केली मी. आता 8 मार्चला महिला दिन असल्यामुळे त्या दिवशी संडे आला नेमका, काही सेलिब्रेशन करता नाही येणार कारण त्या दिवशी सुट्टी, म्हणून आम्ही सॅटरडेला सेलिब्रेशन करायचं त्याची तयारी चालू होती. मग ऑफिसला गेलो मस्तपैकी, म्हटलं काहीतरी स्पेशल असेल आमच्यासाठी, बट खूप काम होतं त्या दिवशी. म्हणलं सॅटरडे तरी चांगला जाईल, नाही खूप काम होतं. बट म्हणतात ना, देनेवाला जब भी देता छप्पड फाड के, तसंच काही आमच्या बाबतीत झालं. आणि आम्हाला ICICI हेल्थ इन्शुरन्सवाल्यांनी इन्व्हाइट केलं कारण त्यांचे तो प्रोग्राम होता वुमन्स डेचा. त्यांनी खूप मोठा प्रोग्राम ठेवला होता, स्नॅक्स ठेवले होते, केक आणले होते. आणि आम्ही जेव्हा तिथं गेलो तेव्हा आम्हाला एंट्रीला फर्स्ट गुलाबाचं फूल देऊन आमचं स्वागत केलं. नंतर मग थोडेसे गेम्स ठेवले होते, त्यात कोडिंग वगैरे ठेवलं होतं. त्यांनी असं ठेवलं होतं की कोडिंग होईल त्याला एक चॉकलेट. मीही काही प्रश्नांची उत्तर दिली, मलाही चॉकलेट्स भेटले. बाकीचे लेडीज होत्या त्यांनी प्रश्नांची उत्तर दिली, त्यांनाही चॉकलेट भेटले. नंतर आम्ही केक कटिंग केला, नारी शक्ती म्हणून केक आणला होता, तो केक कटिंग केला. केक कटिंग झाल्यानंतर आम्हाला स्नॅक्स दिले होते खायला. त्या स्नॅक्स म्हणजे ढोकळा, समोसा, गुलाबजामुन आणि चिप्स होते खायला. ते खाऊन झालं. नंतर मग संध्याकाळी परत आम्हाला ते दुपारी खाल्लं होतं, त्यामुळे परत काम केलं. संध्याकाळी भूक लागली होती म्हणून मग आम्ही डॉमिनोजवरून पिझ्झा मागवला, पिझ्झा खाल्ला. आणि पिझ्झा बॉक्सला दिसू नये म्हणून पटकन ते रॅपमध्ये पॅक केलं आणि डस्टबिनमध्ये टाकून दिलं. मग नंतर 6 वाजता आमची सुट्टी झाली. मग आम्ही स्टेशनला आलो, प्लॅटफॉर्मवर लोकलच्या टायमिंगला लोकलमध्ये बसलो. आता उद्या आहे संडे, आज निवांत मी झोपणार कारण 8 दिवस एवढं काम केलं आणि एवढा मला कंटाळा आला आहे ना, खूप जराही रिलॅक्स असा कोणताही दिवस गेलेला नाही आहे. उद्या सुट्टी आहे उद्याचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे संडे म्हणजे आपण म्हणतो की आरामाचा दिवस, बट ॲक्च्युली त्या दिवशी काहीच आराम नसतो, त्या दिवशी डबल काम पडलेलं असतं. आणि उद्या सुट्टी आहे म्हणल्यावर
उद्याचं पण सारं काम मलाच करावं लागणार आहे. घरी असले तर घरचे बोलतील हे काम ते काम ते काम, सो मला घरचंही काम करायचं आहे. चला उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब प्लीज. थँक्यू.